हर नर्मदे हर. सो असं हे शूलपाणीचं सुंदर जंगल, जो आमचा परीक्षा मार्ग होता आणि नर्मदा परिक्रमेला निघाल्यापासून ज्याची थोडीशी मनात धाकधूक होती की आपल्याला जमेल का नाही जमेल किंवा कसा असणार आहे हा प्रवास, तो आता संपत आला होता. आणि हे अशी सुंदर दृश्य आम्हाला खुणावत होती. आणि आता ही झाडी तुम्ही बघताय, हळूहळू शूलपाणीची सगळी झाडी आता कमी होत चालली आहे. आणि आम्हाला सरदार सरोवराच्या आम्ही आता जवळ जायला लागलो, गुजरातच्या जवळ. आणि तिथे आम्हाला हे सरदार वल्लभभाई पटेलांच्या ह्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं खूप लांबून दर्शन झालं. आणि आता शूलपाणीची झाडी खरंच संपत आली आहे, ह्याचा सिग्नल मिळाला. खरं सांगायचं तर ही शूलपाणेश्वरची वाईल्ड लाईफ सँक्च्युरी होती. म्हणजे आम्ही एवढे दिवस जे 10-12 दिवस चालत होतो ह्या जंगलामधून, तर ही सँक्च्युरी आता संपली. आणि पण लकीली किंवा मैयाच्या कृपेने म्हणूया की कोणीही जंगली श्वापदाशी आमचा काही आमनासामना झाला नाही आणि सुखरूपपणे आम्ही इथून बाहेर पडलो शूलपाणेश्वर जंगलातून. खरंच ही मैयाची कृपाच म्हणायला लागेल. जो मूळ शूलपाणेश्वर जे महादेव इथे फेमस होता, ते मंदिर सरदार सरोवराच्या पाण्याखाली गेलं. परंतु इथे शूलपाणेश्वर महादेवाची आठवण म्हणून हे ग्रामस्थांनी इथे गोऱ्हा कॉलनीमध्ये हे शूलपाणेश्वर मंदिर उभारलं आहे. आणि इथे आम्ही दर्शन घेतलं शूलपाणेश्वरचं. आणि गोऱ्हा कॉलनी नावाच्या पुढच्या आश्रमाकडे, जिथे ॲक्च्युअल गुजरातमध्ये एंट्री होते, तिकडे आता आम्ही चाललो होतो. सो इथे तुम्हाला हे शूलपाणेश्वर मंदिरातून हा सुंदर बांधलेला घाट तुम्हाला दिसतोय. आणि इथून गोऱ्हा कॉलनीचा ॲक्च्युली आश्रम होता, जिथे आम्ही गेलो या घाटावरून उतरून. आणि हा मैयाचा सुंदर घाट होता. आणि इथे त्याची आरती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते संध्याकाळी मैयाची. पण त्या दिवशी प्रचंड गर्दी होती तिथे, त्यामुळे आम्ही तिथे नाही जायचं ठरवलं. पण अतिशय सुंदर दृश्य हे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय झाला, तेव्हा अशी गुलाबी वस्त्र धारण केलेली मैया आम्हाला दृष्टीस पडली. अतुलनी आधी पण हा फोटो आपल्या अपडेटमध्ये शेअर केला होता. अतिशय सुंदर दृश्य होतं. तुम्ही बघताय काय मनमोहक रंग आहेत हे सगळे पसरलेले मैयावरती आणि आकाशामध्ये. परंतु ह्या घाटावरती स्नान करायला मनाई होती, कारण इथे खूप मगरींचा वास आहे, जे मैयाचं वाहन समजलं जातं. पण त्याच्यामुळे तिथे डेंजर पण आहे, त्यामुळे कोणालाही इथे घाटावर आंघोळ करायला परवानगी नव्हती. सो असं मोहक मैयाचं दर्शन घेऊन आम्ही त्या दिवशीचा प्रवास सुरू केला. आणि हे महादेवाचं जे तुम्ही मंदिर बघताय, तो इंद्रेश्वर महादेव म्हणून आहे, जिथे स्वयं इंद्रानी तपश्चर्या केली होती, असं ह्या महादेवाचं महात्म्य होतं. सो इथे दर्शन घेऊन आम्ही इंद्रेश्वर मंदिराचं आम्ही परत मैयाच्या तटाला लागलो. आणि तुम्ही बघताय म्हणजे तटावरून चालताना कधी कधी खूप चांगले मार्ग लागतात, पण हा अतिशय खडकाळ मार्ग आम्हाला लागला. आणि समोरच्या तटावरती तुम्हाला जे दिसतंय ते ॲक्च्युली गरुडेश्वर, जे फेमस दत्त मंदिर जे आपण काही दिवसांपूर्वी बघितलं अपडेट्समध्ये, ते आहे. पण असा अतिशय खडतर खडकाळ मार्ग. इथे काळजी काय घ्यायला लागते की तुम्हाला तुमचा बॅलन्स नीट सांभाळायला लागतो. वजन असतं पाठीवरती आणि दगड खूप अणुकुचीदार असतील तर ते पायाला लागू शकतात. सो स्वतःची काळजी घेत घेत इथे अतिशय जपून चालायला लागतं, त्यामुळे वेळही लागतो अशा प्रकारच्या तटावरून चालायला. सो हा असा सगळा रस्ता आम्ही पार करत होतो. हे तुम्ही बघताय अतुलनी हे कसे रॉक फॉर्मेशन झालेलं आहे. लाखो वर्षांची ही रॉक फॉर्मेशनची प्रोसेस इथे आपल्याला दिसते. आणि हे दगडांचे विविध प्रकारचे लेयर्स आणि गाळ असा, म्हणजे गाळ आणि रॉक फॉर्मेशन अशा पद्धतीने हे मोठाल्या शिळा ह्या बनलेल्या आहेत. सो ह्याचं जस्ट तुम्हाला इथे दर्शन देतो आहे. त्याच्यानंतर हा नानी रावल नावाच्या एरियामध्ये आम्ही आलो. जसं मी म्हणलं की काही काही तट अगदी हिरवेगार आणि सुंदर असतात, त्यापैकी हा एक होता. आणि हे अतिशय नितळ आणि स्वच्छ हे मैयाचं रूप आम्हाला बघायला मिळालं. वशिष्ठ ऋषींचा आश्रम आहे. सो हे वशिष्ठ ऋषींचा आश्रम होता. मैयेचं आणि इथे विस्तीर्ण रूप, विस्तीर्ण असं रूप नर्मदे हर. मैयेचं किती सुंदर रूप आहे तुम्ही बघताय.
कधी कधी अशा तटावर अजून थोडा वेळ थांबूया असा मोह होतो, परंतु पुढे जायचं असतं. इथेच याच तटावरती हे आम्हाला अश्विनी कुमारांची तपोस्थली म्हणजे शंकराचंच महादेवाचंच परत मंदिर आहे. आणि हे असे सगळे भक्तगण इथे सुंदरकांडाचं किंवा रामचरितमानसाचं पारायण करत बसलेले असतात. अतिशय भक्तिमय वातावरण असतं. सो ही अश्विन कुमारांची तपोस्थली इथे परत ह्या महादेवाचं अतिशय शांत होतं. इथे आतमध्ये आम्ही दर्शन घेतलं, 5 मिनिटं इथे या तटावरती बसलो, या शांततेचा अनुभव घेतला. हा छोटासा आश्रम होता. ते लोक आग्रह करत होते की तुम्ही बसा बसा, पण आम्हाला पुढे जायचं असल्यामुळे आम्ही इथून बालभोग घेऊन आम्ही आमचा पुढचा मार्ग आक्रमला. परत तुम्ही बघताय ही वाहणारी नर्मदा मैया. नर्मदे ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे या वाहत्या पाण्याची, नर्मदे ती तटावरून चालताना ॲक्च्युली तुम्हाला जाणवते की कुठून तुम्हाला बळ येतं पुढे 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 जात राहायचं. नर्मदे. आपल्याला करायचा आहे हा ओढा पार. कसा करावा तुम्हाला एक I मज्जा think आपण दाखवतोय. असं करू, इथून खाली जाऊ आणि ह्या इथून क्रॉस करून या मधल्या याच्यावर जाऊ आणि त्या मधल्या याच्यावरनं मग पुढे जाऊन तिकडनं क्रॉस करायचा काहीतरी विचार करू. चला, Let's give ओढे it a पार shot. करायला लागतात, आपल्याला करायचं प्लॅनिंग आहे करायला लागतं. हा पण असाच पूर्ण तटाचा रस्ता होता आणि कित्येक किलोमीटर होता. म्हणजे पुढचं रामपुरा नावाचं गाव येईपर्यंत जवळजवळ आम्ही नर्मदे, 2.5-3 तास अशा प्रकारच्या मार्गावरून चालत होतो. आणि त्या दिवशी मात्र म्हणजे खरंच तपश्चर्या, तुमच्या पेशन्सची टेस्ट असते. कारण कुठे पाय घसरायला नको, कुठे आपल्याला काही इंज्युअर व्हायला नको, कुठे चढ कुठे उतार, असं करत करत एक 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 पाऊल जपून टाकत, जसं काही नर्मदा मैयाचं बोट पकडूनच आपल्याला हळू 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 या तटावरती मार्गक्रमण करायला लागतं. नर्मदे. हा तुम्हाला जस्ट एक शूलपाणी संपतानाचा थोडा फोटो दाखवतोय. अतुल मला सारखा म्हणत होता आपण इथे उभं राहून फोटो काढूया, इकडे ये तू, पटकन ये. आणि मला कळतच नव्हतं की तो असं का म्हणतोय. आणि नंतर जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा हा बोर्ड दिसला, वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया. आणि एक धाकधूक मनात की आता आपल्याला कोणाचं काही दर्शन होतं आहे का. अशा तटांवरून मार्गक्रमण करत जशी असंख्य शंकराची स्थानं आहेत, तशा महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही आलो जिथे 2 महादेवाची मंदिरं आहेत. सो ही धनेश्वर महादेवाची कथा अशी की जेव्हा महिषासूर राक्षसाने जेव्हा शंकराचं तप करून त्यांनी वर मागितले आणि शंकरांनी पण, भोळ्या शंकरांनी त्याला वर दिले, तेव्हा त्यांनी पहिला हात भस्म करायला म्हणून शंकराच्या डोक्यावरतीच ठेवायचा प्रयत्न केला. तर तेव्हा शंकर महादेव तिथून पळाले आणि ते ह्या ठिकाणी जाऊन ते लपले. सो म्हणून त्याला लुकेश्वर महादेव असं नाव पडलं. आणि नंतर ह्याच स्थळावरती कुबेरानी येऊन इथे तपश्चर्या केली. 100 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि अर्धनारी नटेश्वर स्वरूपामध्ये शंकरांनी त्याला दर्शन दिलं. सो इथे धनेश्वर महादेवाची कुबेराच्या हस्ते स्थापना झालेली आहे. सो अशी असंख्य काय म्हणतो आपण ऐतिहासिक महत्त्व लाभलेली अशी असंख्य महादेवाची ठिकाणं आपल्याला नर्मदा तटावरती बघायला मिळतात. लुकेश्वर महादेव आणि धनेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही थोडंसं पुढे आलो आणि मंगळ ग्रहाचा जन्म कसा झाला ह्याची ही कथा आम्हाला ह्या अजून एका महादेव मंदिरामध्ये बघायला मिळाली. की इथे जेव्हा शंकरांनी अंधकासूर नावाच्या राक्षसाशी जेव्हा युद्ध केलं तेव्हा शंकराच्या घामामधून निर्माण झाला तो मंगळ ग्रह आणि त्या मंगळाने इथे येऊन तपश्चर्या केली आणि म्हणून हा मंगलेश्वर महादेव इथे स्थापन झालेला आहे. आपल्याला ही मंगळ ग्रहाची ही काही आम्हाला गोष्ट माहिती नव्हती आणि ही लाल रंगाची म्हणजे आपण काय म्हणू तांब्यामध्ये केलेली ही शंकराची पिंड होती इथे. सो हा एक मंगळ ग्रहाच्या जन्माची एक वेगळी कथा आपल्याला इथे बघायला मिळते. सो अशा रीतीने आम्ही हे मंदिर बघून मग पुढच्या आश्रमामध्ये गेलो आणि आमचा इथला दिवस संपला. याच्या पुढचा अपडेट
थोड्याच दिवसात पाठवतो. आम्ही झोपी गेलो. हा सुंदर सूर्यास्त आणि सूर्योदय हे एक आमच्या काय म्हणतो आमच्या प्रवासाची एक ठळक विशेषणं असतात. प्रत्येक ठिकाणी रोज जरी दिसलं तरीसुद्धा हे मनमोहक दर्शन होतं आणि दिवस शांतपणे दमून भागून संपतो. पुढच्या अपडेटमध्ये थोडेच दिवसात भेटू. मैयाच्या कृपेने सगळं चांगलं होतं आहे आत्तापर्यंत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.